नमस्कार नमस्कार सर. 2 दिवसापूर्वी तुमच्या चॅनल मार्फत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोणता? ते व्हिडिओ म्हणजे तळेगाव येथील प्रीती कानवटे असे त्या मुलीचे नाव आहे. बर. तिने एक मदतीचं आवाहन केले आहे. तरी आमचा एक सह्याद्रीचा ग्रुप आहे. तर तरी आम्ही सर उद्या 15 तारखेला त्या मुलीला आम्ही एक 25,000 रुपयाची मदत करणार आहेत. बर बर. कारण की ह्या न्यूज मार्फत आम्हाला कळालं आहे की त्या मुलीला आर्थिक मदतीची जरूरत आहे, गरज आहे. बर बर. पुढची काढू सर्वप्रथम मला शिवाजीराव गायकवाड यांचे आणि त्यांचे न्यूज चॅनल जे आहे आवाज बहुजनांचा यांचा आभार मानायचे आहे. कारण त्यांच्यामुळेच ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली आणि आम्हाला या कानवटे कुटुंबाला मदत करणं शक्य झालेलं आहे. मी इंजिनियर अमोल पाटील अहमदपूर येथील रहिवासी असून आमचं सह्याद्री प्रतिष्ठान नावाचं एक संघटन आहे, ज्याद्वारे आम्ही विविध समाज घटकातील जे गरजू लोक आहेत, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा लोकांना विविध उपक्रमाद्वारे मदत करत असतो. मागे काही दिवसापूर्वी एक अतिशय भीषण असा अपघात झाला. त्यामध्ये या कानवटे कुटुंबाची कन्या, जिचं नुकतंच लग्न ठरलं होतं, ती प्रीती कानवटे, हिचा हात अक्षरशः धडा वेगळा झाला होता. त्या घटनेचं दुःख त्यावेळी समाजातील सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आलं. पण त्या मुलीनं अशी खंत बोलून दाखवली की पाहिजे तशी मदत आणि सहकार्य तिला आणि तिच्या कुटुंबाला मिळालं नाही आणि शेवटी तिलाच पुढे येऊन लोकांना मदत मागावी लागली. जेव्हा ही न्यूज आमच्या ग्रुपपर्यंत पोहोचली तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येक सदस्याने अतिशय चांगल्या भावनेने त्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार केला आणि खूप कमी वेळेमध्ये आम्हाला जेवढी जमली तेवढी आम्ही मदत गोळा केली आणि आज आम्ही कानवटे कुटुंबाला यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी येथे सगळे जमलेलो आहोत. आमची रक्कम काही खूप मोठी नाही, दवाखान्यासाठी तिला लागणारा खर्च हा खूप जास्त आहे. म्हणून जे कोणी व्ह्यूअर्स हे पाहत असतील त्यांना मी या बातमीच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्याला जमल तेवढी मदत आपण या कुटुंबाला करा. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. आपण या समाजातील एक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की जेव्हा समाजातील एका कुटुंबावर अशा प्रकारचं दुःखाचं संकट कोसळतं तेव्हा आपण सर्वांनी मिळून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपली ही दिवाळी आपण कानवटे कुटुंबाच्या
सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छाने साजरी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज आम्ही या तळेगाव गावामध्ये कानवटे कुटुंबाला एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आलो. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्हाला ही प्रेरणा जी मिळाली आवाज बहुजनांचे गायकवाड सर त्यांच्या माध्यमातून, कारण त्यांची एक बाईट आम्ही पाहिली. निवृत्तीराव यादव सर हरिवंशराय बच्चन शाळेचे, की त्यांनी त्या प्रीतीच्या कुटुंबाला म्हणजे किंबहुना त्या हात बसवण्यासाठी तिला आर्थिक मदत देऊ केली आणि तिचा पूर्ण वैद्यकीय खर्च जे काय असेल ते पुरवायचं त्यांनी तयारी दर्शवली. आणि त्यामुळं आम्हालाही प्रेरणा त्या बातमीतून मिळाली की चला कुणीतरी एक चांगलं कार्य करण्यासाठी पुढे आलेलं आहे, तर त्यांनी जर ती आर्थिक मदत करून त्यांची जर आरोग्यविषयक जर गरज पूर्ण केली, वैद्यकीय गरज पूर्ण केली, तर आपण काही फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आपण दुसरं आर्थिक मदत करून त्यांची दिपावळी गोड करूया या भावनेतून आम्ही आमचं सगळं प्रतिष्ठान सह्याद्री प्रशासनाचे ग्रुप घेऊन या ठिकाणी आम्ही आलोत. आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हितगुज करून आम्ही आज त्यांना छोटीशी रक्कम त्यांना सुपूर्द केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय सन्मानानं वागणूक दिली. त्याबद्दल गावकऱ्यांचे, या कुटुंबियाचे, सर्वांचे मनपूर्वक आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आभार व्यक्त करतो. आवाज बहुजनांचा.